नाशिक खंडणी प्रकरणी उद्योजकावरही गुन्हा दाखल 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात अंजनगावमध्ये पुन्हा एकदा राडा दगडफेक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात धनगरांच्या मंदिराजवळ बळजबरीनं शिवरायांचा पुतळा सोलापुरातील अंजनगावात संघर्षाचं वातावरण पोलिसांचा बंदोबस्त तैनात नामकरण आवारेसह पत्नी आणि मुलाची 10 तासांची चौकशी पतसंस्था आणि फसवणुकी प्रकरणी चौकशी झाल्याची माहिती त्या खात्यांशी कोणताही संबंध नसल्याचं आवारेचं स्पष्टीकरण बीएमसीच्या शाळेमध्ये मनाचे श्लोक म्हणूया ठाकरे गटाची मागणी मनसेचा पाठिंबा कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर माफी मागते विरोधकांच्या टीकेनंतर किशोरी पेडणेकरांचा माफीनामा उद्घाटन पत्रिकेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादंग उद्घाटन प्रक्रियेमधून एकनाथ शिंदेंचं नाव डावललं संतप्त शिवसैनिकांचं निषेध आंदोलन निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र कोणी बाहेर दिलं पत्राबाबत राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वादाला सुरू अज्ञात व्यक्तीसोबतची बच्चू कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल क्लिपवरून राजकीय वर्तुळात खळबळ जय महाराष्ट्र ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही भूमपरंडा तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा अवकाळी पावसामुळे द्राक्ष बाग उद्ध्वस्त नाला बुजवून रस्ता केल्यानं साचलं पाणी संतप्त कोथरूडकरांचा नाल्यामध्ये उतरून आरोप पुण्याच्या महापौरांची तारांबळ येवलूच्या पावसातच रस्ते तुंबल्यानं पुणेकर चिडले नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय काटकसरीनं पाणी वापरा पालिकेचं आवाहन सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं उत्पन्न 182 कोटींवर मंदिर न्यासाकडून समाजाभिमुख अर्थसंकल्प जाहीर पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये विक्रमी महागाई पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये प्रति लिटर चेन्नईला घरचा आहेर मैदानावरती सलग 6वा पराभव पंजाबनं 210 धावांचं केलं आव्हान पार तर 5 विकेट्सनं केला चेन्नईचा पराभव आयपीएल मध्ये आज डबल हेडर पहिल्या सामन्यामध्ये मुंबई दिल्ली तर दुसऱ्या सामन्यामध्ये गुजरात विरुद्ध राजस्थान एकमेकांना भेटणार